फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. अरे वा, या बँकेला 3,16,45,000 नफा. 2026 ला विटा बँक तोटामुक्त होईल, अध्यक्ष विनोद गुळवणी यांचा विश्वास. दी विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत मार्च 2025च्या आर्थिक ताळेबंदास मंजुरी देण्यात आली. बँकेस 3,16,45,000 रुपयांचा ढोबळ नफा होऊन 52,20,000च्या सेवकांच्या बोनससहित तरतुदीनंतर 2,64,25,000चा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष विनोद गुळवणी यांनी दिली. यावेळी बँकेच्या एकूण आर्थिक प्रगतीचा आढावा घेऊन आकडेवारी विशद केली. भाग भांडवल 12,29,000, रिझर्व्ह BDDR सह 26,61,09,000, ठेवी 165,59,93,000, बाहेरील कर्ज 0, गुंतवणूक 83,03,81,000, कर्जे 107,50,62,000, नेट NPA 2.79%, 2,54,65,000, निव्वळ नफा 2,64,25,000, नेटवर्थ 14,02,18,000, CRAR 16.88%. उपरोक्त आर्थिक प्रगती दर्शवणारी आकडेवारी समाधानकारक असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व निकष पूर्ण केल्याचे गुळवणी यांनी सांगितले. येणाऱ्या वर्षात उर्वरित संचित तोटा भरून काढणे आणि ग्रॉस NPA 10%च्या आत तर नेट NPA 0% व सभासदांना पुढील वर्षात लाभांश देण्याचा संकल्प संचालक मंडळाने केल्याचे सांगितले. अधिकारी व सर्व सेवकांनी उद्दिष्टपूर्तीची ग्वाही दिली. गेल्या 6 ते 7 वर्षात कोरोनाचे संकट, जागतिक आर्थिक मंदीमुळे व्यवसायावर झालेला विपरीत परिणाम, पुराचा नैसर्गिक तडाखा, यंत्रमाग व पोल्ट्री व्यवसायातील चढउतार अशा अनेक संकटावर मात करत बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. चालू वर्षात उर्वरित 4 कोटीच्या आसपासचा संचित तोटा पूर्णपणे संपून पुढील वर्षात सभासदांना लाभांश देता येईल याची खात्री व विश्वास चेअरमन गुळवणी यांनी व्यक्त केला. परिसरातील सर्वसामान्यांच्या मनात तळागाळापर्यंत विटा मर्चंट्स बँकेची जिव्हाळ्याची, आपुलकीची नाळ रुजली आहे. परिसराचा आर्थिक कणा असलेल्या आपल्या बँकेला स्थिरतेला भक्कम स्वरूप येत आहे. सभासद, ग्राहक व ठेवीदार यांच्या अतूट विश्वासामुळेच ठेवी व कर्जामध्ये वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व निकष बँकेने पूर्ण केले आहेत. बँक रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहे. RTGS, NEFT सुविधा सुरू असून QR कोड, नेट बँकिंग इत्यादीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बँकेचे मार्गदर्शक व आधारस्तंभ स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना बँक तोटामुक्त करून 0% NPA हा दिलेला शब्द सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होईल असा विश्वास आवर्जून गुळवणी यांनी दिला. मार्च 2026 नंतर आपली बँक RBIच्या सक्षम बँकांच्या यादीत असेल अशी ग्वाही दिली. उपकार्याध्यक्ष उत्तम बापू चौथे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव तात्या म्हेत्रे व सदस्य आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्यांचे सहकार्य मिळाल्याचे आवर्जून नमूद केले. प्रामुख्याने मुख्य कार्यकारी अधिकारी GB जोशी यांच्या मार्गदर्शन आणि काटेकोर नियोजनाप्रमाणे जनरल मॅनेजर प्रवीण बाबर, डेप्युटी जनरल मॅनेजर हरिभाऊ मांदळे व डेप्युटी जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर यांनी योग्य कार्यवाही करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे आवर्जून नमूद केले. वसुली विभाग, सर्व शाखाधिकारी आणि सेवकांनी उल्लेखनीय भूमिका पार पाडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. बँकेने अत्यल्प व्याजदरात घरकुल 9%, सोने गहाण 10%, वाहन कर्ज 10%, तर इतर व्यापारी कर्जात 12.5% कर्ज पुरवठा केला आहे.
ठेवीवरील व्याजदर 9% पर्यंत ठेवले आहेत। सभासद ग्राहकांनी कठीण काळात बँकेची स्थिरता हेच उद्दिष्ट ठेवून संयम दाखवला, विश्वास दिला, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। नवीन वर्षात उर्वरित थकीत कर्जदारांनी सहकार्य करून मार्च 2026च्या वर्षात बँक तोटामुक्त करण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले। NPA मधील कर्जदारांनी आपल्या कर्जाचा भरणा करावा व लागू केलेल्या OTS 8.5% व्याजदराच्या सवलतीचा फायदा घेण्याचे आवाहनही गुळवणी यांनी केले। बँकेच्या कामकाजात आमदार सुहासभैया बाबर, माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय अमोलदादा बाबर यांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे। प्रसिद्धी माध्यमांबरोबरच सर्व ठेवीदार, ग्राहक, कर्जदार व हितचिंतक यांचे सहकार्यामुळे बँकेस प्रगतीचा टप्पा पार करणे शक्य झाल्याचे सांगून सर्वांना धन्यवाद दिले। यावेळी BOMचे अध्यक्ष वैभव तात्या म्हेत्रे, व्हाईस चेअरमन उत्तम बापू चोते, CEO GB जोशी, BOM सदस्य CA संजय सोमन, ॲडव्होकेट महेश शानबाग, सुभाष नेवासकर, तर संचालक मंडळ सदस्य VK कुलकर्णी, भगवानप्पा देवकर, निरंजन गुळवणी, रामांना भिंगरदेवे, प्रदीप देशपांडे, विनय भंडारे, दत्तात्रय कलडोणे, तुषार मेहता, विजय शहा, पांडुरंग डोंबे, ॲडव्होकेट अमित सगळे, अशांक चांदणे, गौरव काकडे, रघु अण्णा पवार, सौ रोहिणी दिवटे, सौ पूजा स्वामी, जनरल मॅनेजर प्रवीण बाबर, डेप्युटी जनरल मॅनेजर हरिभाऊ मांदळे, डेप्युटी जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर, बोर्ड सेक्रेटरी सौ स्नेहा देशपांडे यांच्या सर्व विभागाचे मॅनेजर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा। कलश मंगल कार्यालय, विटा। कोणतेही शुभ कार्य असो, डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध, तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार। एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये: प्रशस्त हॉल, एका वेळी 800 लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल, वधूवरांसाठी प्रशस्त 4 रूम्स, अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयींयुक्त असा हॉल, पाहुण्यांच्यासाठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय, पाण्याची मुबलक सोय, पार्किंगसाठी भरपूर जागा। तेव्हा आपले कोणतेही शुभ कार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय, तासगाव नाका, विटा हा पर्याय तुम्हाला 100% सोयीस्कर आहे। आमचा संपर्क 9145 94 55 11 92 26 59 99 00।